आम्ही आलो पालखीहून परवाच्या दिवशी. कालचा दिवस एक गॅप गेला आणि पुन्हा जी धावपळ चालू आहे ती मी सगळे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आत्ता गेला आहे शर्विल समर कॅम्पला आणि त्याचं आज वॅक्सिनेशन आहे. त्याची डेट आहे आज हॉस्पिटलला जाण्यासाठी. वॅक्सिनेशनसाठी बोलवलं होतं त्याला, तर त्याला पिक करणार आणि मग तिकडून कंटिन्यू तिथे जाणार हॉस्पिटलमध्ये. तिथून दर्शन आम्हाला घरी सोडणार आणि मग तो जाणार ऑफिसला. मग मी पुढे कंटिन्यू शर्विलचं जेवण, त्याला झोपवणं हे सगळं कंटिन्यू करेन. जवळ आहे स्कूल त्याचं, एवढं लांबने स्कूलमध्येच मी घेतलं त्याचं ऍडमिशन समर कॅम्पसाठी. 11 दिवसांचंच होतं, तर मी म्हटलं तो घरी काय करेल. सगळं प्लॅन छान होतंय. तो पण एन्जॉय करतोय घरी आलं का समर कॅम्प, आमचं पालखीचं दर्शन आणि रुटीन. त्याच्यानंतर पुन्हा मला दातासाठी पण बोलवलंय, ते पण चेक करायला जायचंय. सो सगळं शेअर करत राहील. चला मला ते उतरायचं. काही कार्ड घेऊन जावं लागतं ज्याच्यावर फोटो आहे. जो मुलांना घेणार पॅरेंट्स किंवा कुठे कोणी आजी बाबा कोणी असतील त्यांचे फोटो असतात. त्याशिवाय ते सोडत नाही मुलांना. ठीक आहे, अलाव करत होते पण आता खूप स्ट्रिक्ट केलं. चांगली गोष्ट आहे. समर कॅम्पला अलाव करत होते, पण स्कूलला असतंच आपल्याला, कंपल्सरी आहे स्कूलला. समर कॅम्पला बाकीचे पण मुलं आहेत त्यांच्यासोबत, म्हणून कदाचित ते नसेल, कारण हे स्कूलचं आहे. तर मग पण चांगली गोष्ट आहे ना, ते सिक्युअर्ड खूप आहे. खूप मुलं आहे यावेळेस समर कॅम्पला. आज खुश होईल तो, कारण तो कार मध्ये येणार. नाही तर मी जाते तर मी ऍक्टिव्हावर घेऊन येते. डॅडी जातो तर त्याला बुलेट माहिती आहे. आज तो खुश होईल की कारने का आलो. त्याला असं कदाचित वाटेल की परत कुठे चाललो म्हणून. त्याला तेच असं आम्ही कुठे जात असेल ना तेव्हा त्याला कारमध्ये पिकअप करतो. आणि ऍक्च्युली कार आणायची ते प्रॉब्लेम होता, नाही तर पार्किंग नाही मिळत. आणि ते नाहीच म्हणतात शक्यतो बाईक असेल तरच आणा. तुम्ही उतरते आता. चल झालं, सोडलं वाटतं. मजा आलं. जाऊ नको, डॅडी उभा आहे. इथे येते. मला बाहेर जायचे. म्हणजे अलिबागला. नाही 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 नाही, मला आणली जायचे बाहेर. बाहेर कुठे जायचं? म्हणजे खूप लांब पाणीपुरी खायला. पाणीपुरी खायला खूप लांब कशाला जायचं? की मला आवडते. आणि तो आधी काय बोलला? अलिबागला जायचं. मला आता जायचं पाणीपुरी. मम्मा अलिबागला जायचं म्हटलं होतं ना, पाणीपुरी पाणीपुरी पाणीपुरी. फिरायचं नसतं म्हणूनच मी त्याला समर कॅम्पला पाठवलं की नाही, सगळ्या गोष्टींची सवय व्हायला पाहिजे. आता आला ना तू. अरे दवाखान्यात जायचं हॉस्पिटलमध्ये नाही. आता आला ना तू गावून. मला पाणीपुरी पाहिजे. पाणीपुरी पाहिजे. पाणीपुरी. चला डॉक्टरची अपॉइंटमेंट. 5 मिनिट लेट झाला होता, तर 4-5 मुलं राहिले होते जसं तुम्ही बघितलं. त्याला आता पिक केलं आणि कंटेनर जाऊन मी त्याला खायला पण आणलंय, कारण त्याचं वॅक्सिनेशन आहे तर उपाशी पोटी कदाचित चालणार नाही. टिफिन खाल्ला का नाही चेक करते. मिल्क प्यायलाय सकाळी पण आणलंय मी त्याला. आणि खूप वेळ लागतो तिथे, चांगले डॉक्टर आहेत, तर मग गर्दी पण खूप असते, खूप वेटिंग असते. कधी कधी त्यांचं जे लिमिट आहे घेण्याचं, जे नंबर पेशंट 20 किंवा 30च मुलं ते घेतात, तर ते सुद्धा कधी कधी फुल होऊन जातं. मग पटकन निघतो. काय केलं आज समर कॅम्प मध्ये? आज मी सगळी ऍक्टिव्हिटी केली. काय ऍक्टिव्हिटी केली? खाली जायचं, लगेच जेवण करायचं. आणि योगा नाही केला? योगा पण केला. दादी तर पण म्हटलं माझी ना तुझ्या खिशातून. दर्शन पार्किंग फुल आहे ना. पार्किंग फुल.
मोठं हॉस्पिटल आहे खरं तर. नेहमी पार्किंग फुल असते. 2 मजली पार्किंग आहे पण नेहमी फुल असते नेहमी. तर कदाचित मला उतरून पुढे जावं लागतं. तिथे नाही ना? नाही पोस्टर मग आहे ना, एक आहे ना, ते काय काढतं. लावतो. पुढे जाऊन मला नंबर लावावा लागतो, तोपर्यंत दर्शन येतो. कारण तोपर्यंतच 2-3 नंबर पुढे होतात. गाडी बर्थडे रजिस्ट्रेशन आहे. हा येतो बा. हा हा किती नंबर चालू आहे? हा किती नंबर? माझा किती नंबर? 15. वेट करायचं ना. सँडल कशाला जातो? वेट करायचंय आणि हाईट मोजायची. इंजेक्शन इथं देतात. ते बंद झालं काउंटर. इथे नंबर लावला ना. हा 15 नंबर. लवकर बोलले आणायला. पेशंट कमी आहेत. 15 नंबर आहे. जा ते मस्त. लिहितील ना याच्यावर. तिथेच उभा राहा. छान दिसतो तुझा फोटो काढू. ग्रीन ग्रीन इथे बघ. सरळ ना. कार्ड घेणे माहितीये मला तुला येत. दररोज एकसाथ खेळतो. नाटक करतो ना. इथे बघ. थांब तसंच बस. स्माइल. इथे बघ. स्माइल. नीट असते इथे बघून. बस अजून 2 महिने फक्त. मग तुला तिकडे उभं राहायला नाही मिळणार. छोटे बेबीज खाली. हा ए निघाल. शर्विल. चेक करता नाही. खाल्ल्यानंतर पण असं लहान होऊन जाते पूर्ण. मला त्याचं मेडिसिन पण काही माहिती नाही. थोडं वाटलं जरा पण नाही. तिखट नाही. नॉर्मल पण खाल्लं. इंजेक्शन ले रहे हैं. वाह 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 वाह. इसको तो कुछ भी नहीं हुआ. इसको तो ये तो कितना स्ट्रांग है. उसको देखो डराने के लिए वीडियो बनाने पर वो खुद ही डर जाएंगे. डन. यस डन.
निघालो आम्ही वॅक्सिन घेऊन. 2 इंजेक्शन दिले त्याला पायाला आणि रडला वगैरे नाही. थोडंसं दुखत असेल पण देताना अजिबात रडला नाही. आणि बाकीचे मेडिसिन जे तुम्ही बघितलं क्लिपमध्ये ते काय नाही, सर्दी आणि काय ताप वगैरे असतील ते थोडे आधीचे चेंज करून दिले की त्याला ताप आला किंवा सर्दी खोकला झाला तर तेच मेडिसिन देऊ नये असं ते म्हटलं की सारखे 1-2 वर्ष एकच मेडिसिन ठेवलं तर ते इफेक्ट नाही करत. तर मग त्यांनी ते चेंज करून दिलं. तर इमर्जन्सीला आम्ही ते पण घेतले. आणि ट्रॅव्हल करत असते तर माझ्यासोबत शेरविलचे सगळे मेडिसिन्स असतात. तापाचे असतील, सर्दी खोकला सगळं मी सोबत ठेवते. आणि वाजले 1:30, एवढा उशीर झाला. घरी जाऊन मग आता त्याला सगळं जेवण वगैरे देणार. दर्शन लगेच निघणार आहे. बघूया आता घरी ड्रॉप करतो की परस्पर जाईल. सो असं सगळं होतं. आणि सगळ्यात मेन गोष्ट मला ही आवडली की मला की मला तिथे माझे जे डिलिव्हरीचे जे डॉक्टर होते, ज्या मॅम होत्या त्या भेटल्या अचानक. आणि कसं असतं बघा ना की 4 वर्ष झाले आणि इतके पेशंट येतात त्यांच्याकडे, पण त्यांनी स्वतःहून बघितलं आणि म्हटलं की हाय असं. आणि मी एकदम शौकियाने ओळखलं. त्याचे कॉन्टॅक्टमध्ये होते 2 वर्षापूर्वी. माहित नाही त्यांचा नंबर चेंज झाला का नाही. त्यानंतर काहीच कॉन्टॅक्ट नाही. तर सगळं विचारलं त्यांनी. अरे बापरे म्हणाले, हा एवढा मोठा झाला शर्विलकडे बघून. म्हटलं हो मॅम खूप ऍक्टिव्ह आहे. आणि त्याने माझी डिलिव्हरी केली होती ऍक्च्युली. आणि खूप काही स्टोरी असतात डिलिव्हरीच्या, खूप काही आठवणी असतात. तेव्हा फक्त आपल्यासोबत डॉक्टर आणि आपली काय कम्युनिकेशन आहे. त्यावेळी डॉक्टर मेन खूप आपला रोल जो असतो तो मेन डॉक्टर करत असतात. सपोर्ट करण्याचा, सांगण्याचा, एक आईचं काम ते पण ते करत असतात. की त्यांनी मला एकदम खरं सांगते एकदम आईसारखं ट्रीट केलं होतं. सगळं व्यवस्थित सांगितलं होतं. असं अजिबात स्ट्रिक्ट नव्हते. आणि नेहमी त्यांना बघून खूप छान वाटतं. आणि अचानक ते आज भेटले तर माझ्या चेहऱ्यावरचं पण हॅपीनेस दिसत असेल. माझी डिलिव्हरी ही कोरोना काळातली आहे आणि खूप वेगळी स्टोरी आहे डिलिव्हरीची. मी नक्की कधीतरी एकदा शेअर करेल. मला आवडेल शेअर करायला. कारण तेव्हा काय सिच्युएशन होती हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की काय तेव्हा सिच्युएशन होती, कशी डिलिव्हरी झाली, काय त्यावेळी सगळ्या गोष्टी होत्या. खूप खूप वाईट सिच्युएशन होती तेव्हा, सगळ्यांनाच माहिती. त्यातून आपण सगळे बाहेर आलो आहोत. माझी डिलिव्हरी तेव्हा होती, मी त्यातून बाहेर आली. आणि हा शर्विल 4 वर्षाचा. सो ते सगळं त्यांना बघून मला आठवतं. त्यावेळी फक्त त्यांना अलाउड होतं. मध्ये मला कोणी अलाउड नव्हतं डिलिव्हरीच्या वेळेस. आणि सगळं त्यांना बघून मला आठवलं. तर मी नक्की एक दिवस ते शेअर करेल. आणि असा सगळा हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला हा सगळा व्हिडिओ बघायला आवडला असेल. व्हॅक्सिनेशन सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि हे माझंच नाही, प्रत्येक आईवडिलांचं असेल की त्यांचं मंथली चेकअप असतं ते सुद्धा जात असतील. पण मी म्हटले यावेळेस हे पण शेअर करू. सो चलो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. काही विचारायचं असेल, मुलांबद्दल काही विचारायचं असेल, माझा काही एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर तो शेअर करेल. चलो, पॅरेंटहुड ही अशी एक जर्नी आहे की किती लोकांना विचारलं आपला एक्सपिरियन्स, लोकांचा एक्सपिरियन्स हा खरंच वेगळा असतो. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक स्टेपला आपण काय ना काय नवीन शिकत असतो, काय ना काय माहिती घेत असतो. सो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय.